आता बातमी इंधनाच्या नव्या नियमासंदर्भातली। युद्ध, इंधन तुटवडा आणि साठेबाजी यामुळे केंद्र सरकारनं डिझेल खरेदीसाठी आता नवे नियम लागू केलेत। पुढचे 3 महिने आता डिझेल खरेदी अटींनुसारच होणार आहे। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। युद्धामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि मागणीतली वाढ यामुळे आता एका दिवसात फक्त 200 लिटर डिझेल खरेदीचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। काल याबद्दल सरकारनं आदेशही जाहीर केला। ही अट पुढचे 3 महिने लागू असेल। यानुसार सामान्य ग्राहकाला आपल्या वाहनात एका दिवसात जास्तीत जास्त 200 लिटर डिझेल भरता येईल। यापुढे सामान्य पंपावरून कारखाने, मोठ्या व्यावसायिक संस्था आणि उद्योगांसाठी डिझेल मिळणार नाही। त्यांना पुढचे 3 महिने मोठ्या क्षमतेच्या पुरवठादारांकडूनच डिझेल घ्यावं लागेल। तसंच पंपावर फक्त गाडीच्या टाकीत डिझेल देण्यात येईल किंवा सुरक्षा निकष मान्य असलेल्या कंटेनरमध्येच डिझेल मिळेल। सर्वसामान्य व्यक्तीला पंपावर डिझेल समजा 95 रुपये लिटरनं मिळत असेल तर घाऊक डिझेल खरेदी करणारे कारखानदार, उद्योजकांना तेच डिझेल 134 रुपये दरानं मिळतं। दरम्यान देशात इंधन व एलपीजी गॅस उपलब्धतेसंदर्भात चिंता व्यक्त करण्याचं कारण नाही। केवळ साठेबाजीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सरकारनं सांगितलं। भीतीपोटी जास्तीचं इंधन खरेदी न करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं। ताजे दर पाहिल्यास सध्या देशाच्या मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत। तिथे पेट्रोल 114 रुपये 65 पैसे तर डिझेल 99 रुपये 74 पैशांना मिळतंय। तर मुंबईमध्ये पेट्रोल 111 रुपये 21 पैशांना तर डिझेल 97 रुपये 83 पैशांना मिळतंय। दिल्लीमध्ये पेट्रोल 102 रुपये 12 पैसे तर डिझेलचा दर आहे 95 रुपये 20 पैसे। तर उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये पेट्रोल 102 रुपये 5 पैसे तर डिझेल 99 रुपये 28 पैशांना या ठिकाणी मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।